हॅलो फ्रेंड्स, मी हरुषा HSG क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत गणपती पेंडंटची राखी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी घेतलं आहे गणपतीचा पेंडंट, त्याच्याबरोबरच हे स्टोनचे कुंदन घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मी 4 mm लाकडी लाकडी बीड्स घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 3 mm गोल्डन बीड, 3 mm मोती, चक्री आणि ऑरेंज आणि येलो कलरमध्ये सीड बीड्स घेतलेले आहेत। हा राखी बनवण्यासाठी लागणारा धागा आहे, जो तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये मिळेल। त्यानंतर मी एका सुईला, बारीक सुई घ्यायची आपल्याला, कारण आपण हे जे बीड्स घेतलेले आहेत ते सगळे छोटे आहेत। या सुईला मी एक दोरा बांधून घेतला आहे, आपला नेहमीचा जे शिवणकामाचे दोरे असतात त्यातला दोरा बांधून गाठ मारून घेतली आहे, जेणेकरून आपण सहजपणे हे जे बीड्स आहेत त्या राखीच्या धाग्यामध्ये ओवू शकतो। आणि त्याच्यातून मी राखीचा धागा पास करून घेतला आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी गोल्डन बीड, व्हाईटवाला बीड आणि चक्री पास करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा जो लाकडी बीड्स जो आहे तोही पास करून घेते। आपला हा राखीचा धागा डबल घेतल्यामुळे थोडं ते बीड्समधून जाताना प्रॉब्लेम होतो, त्याच्यासाठीच मी ही सुई वाशी वेगळी वापरलेली आहे, कारण ते बीड्स बारीक आहेत। आणि आता त्याच्यानंतर मी हा स्टोनवाला कुंदन जो आहे तो पास करून घेतला आहे। त्याच्यानंतर आपण धागा जो आहे राखीचा तो आपण डबल घेतला होता, तो आता आपण सिंगल करून घेणार आहोत। आता या सिंगल थ्रेडमधून मी ते सीड बीड्स जे आहेत घेतलेले ते पास करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी हा राखीचा जो धागा आहे तो सुईच्या धाग्यातून पास करून घेतला आहे। आणि आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी येलो कलरचे सीड बीड्स टाकणार आहे। 2 सीड बीड्स टाकले। त्याच्यानंतर हा गणपती पेंडंट मी घालणार आहे। गणपती पेंडंटला बॅक साईडला असे 3 होल आहेत, एक साईडला आणि दुसऱ्या साईडला 3 होल आहेत। तर वरचा जो फर्स्टवाला जो होल आहे त्या होलमधून मी ही सुई पास करून घेणार आहे। बरोबर समोरासमोरच्या होलमधून ती सुई पास करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर परत 2 येलो कलरचे सीड बीड्स जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये धाग्यामध्ये ओवून घेते। हा एक धागा माझा पूर्ण झाला आहे। आता दुसऱ्या धाग्यामध्ये मी जसे वरती येलो कलरचे सीड बीड टाकले तसे मी खाली ऑरेंज कलरचे सीड बीड टाकणार आहे। तर खालचा जो धागा आहे सिंगलवाला तो मी सुईमध्ये टाकून घेतला आणि त्याच्यानंतर आता मी येलो कलरचे सीड बीड त्यात ओवून घेते। 2 ऑरेंजवाले सीड बीड मी याच्यामध्ये ओवून घेतलेत। आणि त्यानंतर गणपती पेंडंटचे जे खालचं जे होल आहे, तिसरावाला जो होल आहे त्या होलमधून मी हा थ्रेड पास करून घेते अशा प्रकारे। आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये 2 सीड बीड टाकणार आहे। इतकं करून झाल्यावर तो राखीचा जो धागा आहे तो मी पुन्हा एकत्र करते। आता जे दोन्ही टोकं मी आता एकत्र करून, सुरुवातीला आपण जसे हे बीड कुंदन आणि गोल्डन मोती, व्हाईट मोती जो आपण ओवला आहे तसे सेम प्रोसिजर मी आता पुन्हा करणार आहे। दोन्ही टोकं मी धाग्याचे एकत्र करून ओवून घेते। पहिला कुंदन, जशी पहिली प्रोसेस केली तीच पुन्हा रिपीट करते आहे मी। कुंदन नंतर लाकडी बीड, त्याच्यानंतर चक्री, व्हाईट कलरचा मोती,
आणि त्याच्यानंतर गोल्डनवाला मोती, हे सगळे पास करून घेतलं आहे. आणि आता आपला हा दोरा वेगळा करून घेतला आहे. सुई साईडला ठेवून देऊया आपण. तर अशा प्रकारे ही आपली राखी तयार झालेली आहे. बघा खूप छान दिसते आहे ती. आता त्यानंतर ह्या राखीचा जो धागा आहे त्याची दोन्ही साईडची टोकं मी एकत्र करून घेणार आहे. आणि आपला गणपतीचा जो पेंडंट आहे तो या धाग्याच्या बरोबर मधोमध घेऊन येणार आहे. ही अशी दोन्ही टोकं एकत्र करून घेतली आहेत मी. आणि गणपतीचा जो पेंडंट आहे तो बरोबर मधोमध करून घेणार आहे. आणि त्याच्या दोन्ही बाजूला मी एक हलकीशी गाठ मारून घेणार आहे. हलक्या हाताने अगदी गाठ मारायची जेणेकरून ते बीड्स हलणार नाहीत. आणि दोन्ही बाजूला गाठ मारल्यामुळे काय होतं की ते बीड्स आजूबाजूला कुठे सरकणार नाहीत आणि आपली राखी व्यवस्थित दिसेल. तसंच राखी बांधतानाही ते बीड्स इथे तिथे सरकणार नाहीत. आणि आपल्याला दोन्ही साईडला राखी बांधण्यासाठी थ्रेड इक्वल असेल त्याच्यासाठी हे पेंडंट मी मधोमध घेऊन दोन्ही साईडनी गाठ मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही राखी रेडी झालेली आहे. याच प्रकारे मी आणखीनही राखी बनवण्याचे व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर तुम्हाला ही राखी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप कमी वेळ लागतो एक राखी बनवण्यासाठी. तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा आणि बनवलीस तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.